आता जर मी एक नॉर्मल प्रश्न विचारला, की तुमच्या हिशोबाने इंडियामधला सगळ्यात बढिया फायनान्स मॅनेजर कोण आहे? नरेंद्र मोदी. कारण सध्या ओके. महाराष्ट्रात म्हटलं तर व्हेरी देवेंद्र स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. फडणवीस म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. पण आपण जर आता एका कॉमन मॅनच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपण जर आपल्या आई, म्हणजे जर आईबद्दल तुम्ही बोललो तर तेवढं डायल डाउन करणार तर आई किंवा वडील. येस. घरी जो फायनान्स बेसिकली सांभाळतो येस. प्रत्येकाच्या. तर आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय माझ्या आईसोबत. हे एक्सपिरियन्सेस स्टुडंट सोबत शेअर केल्यानंतर त्यांना वाटतं, की हो, फायनान्स इतकं मटेरियलिस्टिक नाही आहे. हे आपल्या अवतीभोवतीच आहे. जसं कोणत्या पण महिन्यात असं पैशाची तंगी व्हायची, तर माझी आई मला असं कधीच नाही म्हणायची, की "बेटा, पैसे कमी आहे." ती मला म्हणायची, की "या महिन्यात आपण आहे की नाही सांभाळून पैसे खर्च करूया." ते काय होतं, आता सीए बनल्यानंतर काय समजतं, कॉस्ट कटिंग शिकवत होती ती मला, राइट? मी तिच्यासोबत जात होतो मार्केटमध्ये एका सब्जीवाल्याकडे, भाजीवाल्याकडे. भाजी विकत घेताना रेटचं निगोशिएशन करायची. त्या ठेल्यावर काम नाही जमलं, दुसरा ठेला, तिसरा ठेला. तर इथे मला समजत होतं, की ती वेंडरचं ॲनालिसिस करत आहे, कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करत आहे. हे सगळे फायनान्शियल टर्म्स आहे. सगळ्यात बढिया गोष्ट, जेव्हा तिची बाजू आली, तर पूर्ण घराला घर पण देणारी स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करते. बरोबर. ॲज अ बिझनेसमॅन जर आपण असा विचार केला, की बिझनेसमधनं आपल्याला जितकी पण अर्निंग होत आहे, अगेन फायनान्सचा थॉट आहे हा. जितकी पण अर्निंग होत आहे, ती बिझनेसमध्ये टाकली. 1-2% स्वतःसाठी ठेवलं, तर बिझनेस ऑब्व्हियसली ग्रो होणार. बरोबर. हे सगळं जेव्हा तुम्हाला आईकडनं शिकायला भेटत आहे, तर फायनान्स मटेरियल्सची कुठे झालं? फायनान्स तर आपल्या अवतीभोवतीच आहे. इन्व्हेस्टमेंटबद्दल जर आपण बोलू, तर मला नेहमी आठवतं माझे बाबा खूप मेहनत करून पैसे घरी आणायचे. आईला पैसे द्यायचे, की आता महिना तुला काढायचा आहे. त्याच्यात स्कूल फीज आली, इलेक्ट्रिक बिल, वॉटर बिल सगळंच आलं. पण आता पैसे तिच्या हातात आल्यानंतर ती काय करायची, तिच्याकडे एक पेटी होती. होऊ शकतं, की तुम्ही सगळे आपल्यासोबत रिलेट करू शकता. बरोबर. पेटी होती, त्याला एक गड्डा होता. पैसे फॉर एक्झाम्पल ₹2000 दिले. त्याच्यातले ₹100, ₹200, ₹500 पुंगळी करून त्या पेटीत टाकायची. इथे आपल्याला जे लहानपणापासून डेफिनेशन शिकवलेलं आहे, त्याला माझी आई कॉन्ट्राडिक्ट करत आहे असं मला दिसायचं. आपल्याला काय शिकवलं आहे? इन्कम मायनस एक्सपेन्स इक्वल टू सेव्हिंग्स. पण मी पाहतो काय आहे, की माझे बाबा जेव्हा मम्मीला पैसे देतात, ती सगळ्यात पहिले एक्सपेन्स करते की सेव्हिंग करते आहे? ती सगळ्यात पहिले करत सेव्हिंग आहे. ₹100 का नसो, ती त्या पेटीत टाकत आहे. तर इन्कम नंतर सेव्हिंगला प्रायोरिटी दिली आहे तिने. तर तिच्यासारखं बेस्ट फायनान्शियल मॅनेजर मला वाटत नाही कोणी असू शकतं.